नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाला चालणारे फक्त 5 मिनिटात तयार होणारे उपवासाचे रताळ्याचे वेफर्स कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. ना रताळं शिजवायचं ना रताळे भाजायचं टेन्शन आहे. कुरकुरीत बिना तेलाचे अजिबात तेलकट न होणारे रताळ्याचे वेफर्स कसे तयार करायचे ते व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तुम्हाला एक निवेदन करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. बघा, रताळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी 2 रताळ आपण साल काढून घेतलेले आहे. रताळ्याचा जर किडका भाग असेल तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे बरं का. साल काढून घेतलेली रताळं बघा, आता हे किसनीनं आपण एकदम बारीक अशा चकत्या करून घेऊया. जर तुम्ही जाड चकत्या केल्या तर बघा वेफरचं तळल्यावरती मऊ किंवा जास्त तेलकट होऊ शकतात आणि जर तुम्ही पातळ ह्या चकत्या केल्या तर तळल्यावरती करपू शकतात. त्यामुळे बघा, मध्यम साईजच्या आपल्याला अशा पद्धतीच्या रताळ्याच्या चकत्या आपण करून घेतलेल्या आहेत. बघा, ह्या चकत्या अजिबात आपल्याला धुवायच्या वगैरे नाहीत बरं का. आता ह्या रताळ्याच्या चकत्या आपण साईडला ठेवून देऊया. बघा, आता एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बघा इथे मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा नाश्त्याचा पण 4 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे. हे मिठाचं पाणी आपण तयार करून साईडला ठेवून दिलेलं आहे. तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे. बघा, रताळ्याचे वेफर्स तळताना एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे रताळ्याचे वेफर्स तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये एक एक वेफर्स सोडून आपण बघा हाय फ्लेमवरती आता हे रताळ्याचे वेफर्स तळून घेऊया. जर तुम्ही बघा मध्यम किंवा लो फ्लेमवरती हे रताळ्याचे वेफर्स तळले तर तेल पकडू शकतं बरं का वेफर्समध्ये आणि काही वेळातच ते मऊसुद्धा पडू शकतात. त्यामुळे बघा, हाय फ्लेमवरती रताळ्याचे वेफर्स तळा, त्यामुळे मस्त असे कुरकुरीत होतील आणि अजिबात तेलकट होणार नाहीत. आजची महत्त्वाची टिप्स आहे. बघा, वेफर्समधले बुडबुडे कमी झाल्यावरती त्याच्यामध्ये नाश्त्याचा अर्धा चमचा इतकं मिठाचं पण तयार करून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित वेफर्समध्ये मिक्स करून दिलेलं आहे. बघा, तेलामध्ये मिठाचं पाणी वेफर्समध्ये टाकताना काळजी घ्यायची आहे बरं का, कारण तेल कसं कडकडीत गरम असतं. बघा, वेफर्सले बुडबुडे आता कमी झालेले आहेत. मस्त बघा, आपले छान असे रताळ्याचे वेफर्स तळून तयार झालेले आहेत. आता हे तेलामधून आपण झाऱ्याने काढून घेऊया. आवाज तर ऐका, मस्त असे कुरकुरीत आपले रताळ्याचे वेफर्स तळून तयार झालेले आहेत. बघा, अजिबात तेलकट वगैरे नाहीत. मस्त असे कुरकुरीत उपवासाला चालणारे रताळ्याचे वेफर्स फक्त 5 मिनिटात आपले बनवून तयार झालेले आहेत. आता काही दिवसात श्रावण सोमवारचे उपवास पण चालू होत आहेत. मस्त बिना तेलकट कुरकुरीत रताळ्याचे वेफर्स नक्कीच एन्जॉय करा. रताळ्याचे वेफर्स कसे झालेले आहेत हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला, बाय.